आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील शिक्षक बदल्या आणि पवित्र पोर्टलद्वारे कन्नड माध्यमाच्या शाळांवर मराठी माध्यम शिक्षक नेमणूक केल्याबद्दल आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन दोन्ही प्रश्न मांडले। यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक, माननीय श्री अजित ढाले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते। तालुक्यामध्ये चालू आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदच्या शिवोचा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हट्टाचा कारभार चालू आहे। ते काय चालू आहे नेमकं? मागणी काय करणार? नाही, एक आहे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होते। प्रशासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभागात भोंगळ कारभार चालू आहे तो खरं तर त्याची प्राथमिकता चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं मी वारंवार तेच म्हणतोय की आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे, आज 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे। एकीकडं दुष्काळाला मोठ्या प्रमाणावर ही जनता आज सामोरं जाते, कशी तर जीवन जगायचं म्हणजे एकीकडं दुष्काळाच्या परिस्थितीत आमच्यातला जत तालुक्यातला शेतकरी माणूस हा तिळतिळ मरत चाललेला आहे, पण प्रशासनाच्या नाकर्तेमुळे ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवल्या असं माझं प्रामाणिक या ठिकाणी मत आहे। जिल्हा परिषदच्या ज्या शिवा आहेत त्यांना तुम्ही बोलला का की शिक्षक भरती असेल त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा निदर्शनास येते, त्यांच्या निदर्शनास मी हेही म्हटलेलं आहे त्यांना की मॅडम याच्यात आर्थिक देवाणघेवाणीची मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत असं म्हटल्यानंतर त्यांचा तिळपापड झाला थोडा, पण परत आणि मॅडम म्हणले ही वस्तुस्थिती आहे आणि आमच्या सर्वसामान्य दुष्काळी लोकांच्यावर अशा पद्धतीचा प्रशासनाच्या वतीनं आज मग तो दुष्काळ असेल किंवा पशुच्या कृषीच्या जे चारा टंचाई असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या तालुक्यावर अन्याय व्हायला आहे असं वाटतं। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।